सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। सातारा पालिका निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल। प्रभाग 11 मधून वसंत लेवे यांची अपक्ष उमेदवारी। खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक वसंत लेवे यांनी प्रभाग 11 मधून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सातारा पालिकेसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्या 2 दिवसात एकही अर्ज दाखल झाला नव्हता। बुधवारी वसंत लेवे यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटातील सर्व नगरपालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी होत आहेत। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाली। यावेळी महाविकास आघाडीची रणनीती काय असणार यावर खलबते झाली। साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उद्धव सेनेचे उपनेते नितीन बानगुळे पाटील, राष्ट्रीय काँग्रेसच्या रजनी पवार, मनसेचे राहुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। मयत दुबार गैरहजर मतदारांबाबत कार्यवाही वेळेत पार पाडा, कराड प्रांताधिकारी। मतदार यादी ही कोणत्याही निवडणुकीचा मूलभूत घटक आहे। राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार कराड नगरपालिका क्षेत्रात 1998 तर मलकापूर नगरपालिकेत 555 दुबार मतदार आढळले असून त्या मतदानाची दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे। त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी लवकरच गावांना भेट देणार असून संबंधित दुबार मतदारांनी आपले परिशिष्ट तातडीने भरून सादर करावे, तसेच मयत दुबार व गैरहजर मतदारांबाबत आवश्यक कार्यवाही वेळेत पार पाडावी अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व कराडचे उपविभागाधिकारी अतुल म्हात्रे यांनी प्रशासनाला केल्या आहेत। टाटा पॉवर एनर्जीच्या विरोधात कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोंगडी आंदोलन। बळसवडे तालुका मान टाटा पॉवर एनर्जी कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना अन्याय केला आहे असा आरोप करत कामगारांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोंगडी आंदोलन केले। स्थानिकांचे हक्क, आश्वासने, गावच्या विकासाची वचनं न पाळल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी हे आंदोलन उभारले आहे। कुशी तालुका सातारा येथे 50,000च्या सोयाबीनची चोरी। सुमारे 50,000च्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुमारास कुशी तालुका सातारा येथील मुनीर शेख यांच्या 1.5 एकर क्षेत्रातील अंदाजे 50,000 रुपये किमतीचे काढण्यात आलेले सोयाबीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे। पाटण येथे इस्त्रीच्या दुकानात लागलेल्या आगीत 87,000चे नुकसान। पाटण येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या इस्त्रीच्या दुकानाला मंगळवारी अचानक आग लागली। या आगीत संपूर्ण दुकान आगीच्या बक्षिसाने पडले असून यात दादा मोहन शिरसाट यांचे 87,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। पाटणचे ग्राम महसूल अधिकारी शशिकांत बोबडे यांनी पंचनामा केला आहे। काळगाव डेबेवाडी विभागातील मुक्कामी बस सेवा बंद। विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय, बस सुरू करण्याची मागणी। काळगाव व डेबेवाडी विभागात सुरू असलेल्या काळगाव, मुठलवाडी व बनपुरी या ठिकाणाच्या मुक्कामी असलेल्या एसटी बसेस गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने येथील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। या परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना या मुक्कामी बसमुळे चांगली सुविधा मिळत होती। शिवाय ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर तर पाटण, कराड यासारख्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना दळणवळणासाठी सोय होत होती। मात्र या गाड्या बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे। या बस तात्काळ सुरळीत करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। हिरोवाडी तालुका खटाव येथे 4 वर्षांपूर्वी आंब्याची बाग जळून देखील अजून भरपाई नाही। खटाव तालुक्यातील हिवरवाडी येथील एका जमीन क्षेत्रास कोळूनचे तिथे विद्युत तारांचे स्पार्किंग होऊन 4 वर्षापूर्वी आग लागून आंब्याची फळबाग जळून खाक झाली होती। या आगीत अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले होते। मात्र अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने गावातील अल्पभूधारक शेतकरी अजित जगताप हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। कोरेगावात वाहतूक कोंडी कायम, उपाययोजना कुचकामी। कोरेगाव ते महामार्ग रस्ता रुंदीकरणाचा अभाव व साखर कारखान्याच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी व रुग्णालय यांना बसत आहे। शहरातून होणारी ऊस वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। लोणंदला बरदाव आयशरची दुचाकीला धडक, 1 ठार 2 गंभीर जखमी। दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता सुमारास लोणंद फलटण मार्गावरील बायपास थिएटरने ते फलटणकडून पुणे दिशेने बरदाव वेगात जाणाऱ्या आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात मोटरसायकल चालक रामचरण इंद्रचंद गौड वय 23 राहणार लोणंद, मूळ राहणार सोनभद्र उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत पाठीमागे बसलेले रामसागर आनंदकुमार गौड आणि रविकुमार गौड हे 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।